अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पावसानं अचानक पाठ फिरवल्यामुळे बळीराजा मोठ्या संकटामध्ये सापडलाय। पेरणीनंतर जोमानं उगवलेली पिकं आता पाण्याअभावी सुकण्याच्या मार्गावर आहेत आणि ती वाचवण्यासाठी शेतकरी आटोकाट प्रयत्न करत आहेत। पिण्यासाठी राखीव ठेवलेल्या विहिरीचं पाणी स्प्रिंकलरद्वारे या शेतामध्ये सोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे। मात्र सध्या पाऊस आणखी लांबला तरी विहिरी सुद्धा कोरड्या पडतील आणि मग यापुढे करायचं काय अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालाय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। पाहूयात। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मागील 10 ते 15 दिवस ही 2 ते 3 दिवस मुसळधार पाऊस झाला आणि त्या मुसळधार पावसानं शेतकरी राजा जो होता तो आनंदित झाला होता। पाऊस सुरू झाला आणि त्यानंतर त्या पावसाच्या आधारे शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये पिकांची पेरणी देखील केलेली होती। मात्र त्यानंतर 15 दिवस उलटले, त्यामुळे अद्यापही पाऊस न झाल्यानं शेतकरी राजा जो आहे तो चिंतेत सापडलेला आहे। आता पाणी नाही, ते पेरलेलं बियाणं उगाना, मग त्याच्यामुळे पाणी लावायची वेळ आली। आता त्याच्यामुळे आम्ही स्प्रिंकलरच्या साहाय्याने भिजू राहिलो शेती। नेमकं काय परिस्थिती आहे या शेतामध्ये? काय काय पेरलेलं आहे तुम्ही? मात्र पाऊस नसल्यानं काय परिस्थिती एवढा होते? तर या शेतामध्ये सोयाबीन केलेली आहे, इकडं अद्रक केलेलं आहे, पण पाणी नसल्यामुळे मग आता बी खराब नाही हो म्हणून थोडं थोडं पाणी द्यायचं काम चालू आहे। पावसाची वाट बघतोय। हा बरोबर आहे। आता पाऊस नसल्यामुळे पिकांना स्प्रिंकलर देऊन पाणी द्यायची वेळ आलेली आहे, पण ह्या पाण्यावर तर काय पिकांचं लय खास असं भाग अशातलं काही नाहीये, भाग नाहीये तो थोडाफार पाण्याचा आता उतार होईल का नाही होईल याची सुद्धा गॅरंटी वाटत नाहीये, कारण पाण्याची पूर्तता जमिनीला होऊ नाही राहिलेली आहे। फक्त आता शेतकरी आपल्या समाधानासाठी किंवा या केलेल्या खर्चाचं काहीतरी हे करण्यासाठी स्प्रिंकलरनं पाणी देऊ राहिले, पण अजून 8-15 दिवस जर पाऊस नाही झाला तर हे स्प्रिंकलरनं दिलेल्या पाण्याचाही उपयोग होणार नाही आणि शेतकऱ्याचं जे नुकसान व्हायचंय ते होणारच आहे। जर पुढील 8 ते 10 दिवसात पाऊस जर पडला नाही तर शेतकऱ्यांनी जे पेरलेलं आहे त्या पिकांचं देखील नुकसान होण्याची शक्यता जी आहे ती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते। त्यामुळे लवकरात लवकर पाऊस या परिसरामध्ये व्हावा अशी अपेक्षा शेतकरी राजा धरतो आहे। कुणाल जमदाडे, जी 24 तास, राहता अहिल्यानगर।